मुंबई में राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने मीडिया से बातचीत में बड़ा दावा किया है। उन्होंने कहा कि कल्याण डोंबिवली महानगर पालिका में महायुति की ही सरकार बनेगी। बावनकुले ने जिला परिषद और पंचायत समिति से जुड़े सवालों पर भी प्रतिक्रिया दी। उन्होंने कहा कि जिला परिषद में 10 सदस्यों पर 1 और पंचायत समिति में 5 सदस्यों पर 1 स्वीकृत सदस्य रखने का प्रस्ताव है। इसके साथ ही ग्राम विकास अधिनियम में आंशिक संशोधन और जिला परिषद व पंचायत समितियों में नियमित सुधार की मांग मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा अजित पवार से की है। ग्राम विकास मंत्री के साथ इस विषय पर चर्चा हो चुकी है और इसका फैसला सकारात्मक आने की उम्मीद है। सुनिए और कई महत्वपूर्ण मुद्दों पर अपनी प्रतिक्रिया व्यक्त की है चंद्रशेखर बावनकुले ने। जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये किमान 10 सदस्यामागे 1, झेडपीमध्ये जिल्हा परिषदेमध्ये 10 सदस्यामागे 1 आणि पंचायत समितीमध्ये 5 सदस्यामागे 1 असे स्वीकृत सदस्य राहावेत आणि ग्रामविकास अधिनियमात थोडी सुधारणा करावी, जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये अधिनियमात सुधारणा करावी अशी विनंती मी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी अजितदादांना केली होती। ग्रामविकास मंत्री यांनी याबद्दलची चर्चा केली आहे। मला वाटतं की निश्चितपणे जसं महानगरपालिका नगरपालिकेत स्वीकृत सदस्य आहेत त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा स्वीकृत सदस्य असले पाहिजे, पंचायत समितीमध्ये स्वीकृत सदस्य असले पाहिजे, कोऑप मेंबर असले पाहिजे। याकरताचा शासनाचा मी जी मागणी केली होती ती मागणी माननीय मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक पद्धतीने त्या मागणीला मदत करण्याचं सांगितलेलं आहे। मला वाटतं हा कायदा लवकरच मंत्रिमंडळाकडे आणि येणाऱ्या सभागृहात येईल अशी मला अपेक्षा आहे। पण हे तातडीनं करण्याची गरज आहे, कारण ग्रामीण भागातल्या अनेक लोकप्रतिनिधी जे आरक्षणामध्ये महिला आरक्षण असेल किंवा SC ST आरक्षण असेल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोकप्रतिनिधी चांगलं काम करत असतानाही, चांगले त्या ठिकाणी लोक असतानाही समाजामध्ये सर्व क्षेत्रात चांगले काम करणारे लोक आरक्षणाच्यामुळे राहून जातात। त्यामुळे त्यांनाही संधी दिली पाहिजे असा प्रस्ताव मी दिला होता। मला वाटतं याच्यामध्ये सकारात्मक निर्णय होईल। नाही, काही ठिकाणी आता महायुती झाली आहे, म्हणजे भाजपा सेनायुती झाली आहे। परभणीमध्ये आपण आपण धाराशिवमध्ये बघा, त्यानंतर लातूरमध्ये काही ठिकाणी मात्र ते होऊ शकली नाही। संभाजीनगरमध्ये काही भागात झाली, काही एकाच तालुक्यात झाली नाही। तर मला असं वाटतं त्या भागातल्या नेत्यांनी बसून त्यामध्ये सकारात्मक चर्चा केली आहे। ज्या ठिकाणी शिवसेना भाजप युती होऊ शकते त्या ठिकाणी केली आहे। एका ठिकाणी मला वाटतं राष्ट्रवादी चर्चा धाराशिवमध्ये त्यांनी केली आहे। तर त्या ठिकाणी आम्ही ज्या ठिकाणी युती मान्य आहे किंवा तिथील कार्यकर्ते जे आता स्वतःहून कार्यकर्ते लढायला तयार आहे की बाबा आम्हाला लढल्याशिवाय मार्ग नाही आहे, 9-10 वर्षाची गॅप आहे, त्यामुळं काही ठिकाणी मात्र कार्यकर्ते आग्रही आहेत, तिथे युती होऊ शकत नाही। पण ज्या ठिकाणी होते आहेत त्या ठिकाणी प्रामाणिकपणे युती करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही केला आहे।